नमस्कार, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते। आज आहे वसुबारस। वसुबारसेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी चालले गायची पूजा करायला, चला तुम्ही पण गोट्यामध्ये आमच्या। वसुबारस हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला साजरा केला जातो। या दिवशी दिवाळीच्या सणाचा प्रारंभ मानला जातो, त्यामुळे सणाची सुरुवात म्हणून महत्त्व आहे। वसुबारस आला रे, आनंद घेऊ चला, साखर मिठाचे माठ घरी तयार करू चला। गाय मेंढीची पूजा, घरात सुख लाभो, धूप दीपेच्या प्रकाशाने अंधार दूर व्हावे। घर सजलं फुलांनी, रांगोळीत फुलले गंध, सणाचा हा आनंद, घराघरात भरले भांड। वसुबारसेच्या दिवशी आनंद, प्रेम, मंगल देई संपूर्ण कुटुंबाला हास्याचा सूर उजळवी। हे आले मी गायच्या गोट्यामध्ये, मस्तपैकी गायची पूजा वगैरे झाली। आतमध्ये मला येऊनच देत नव्हती, तिला वाटत होतं की काहीतरी खायला आणले माझ्यासाठी, मला दारातच थांबून ठेवलं। नंतर मग प्रज्वलला ओंकारला म्हणलं तिला आतमध्ये घेतो, मग मी आतमध्ये आले आणि तिची पूजा वगैरे केली। अशी गायचे पाय वगैरे धुवून, ही आमची लक्ष्मी। तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं बघा, ती खूप आजारी पडली होती, आता बरी झाली, खूप छान झाली। आणि मग तिची पूजा वगैरे केली, मस्त तिला गुळ आणि हरभऱ्याच्या डाळीचा निवेद वगैरे दाखवला आणि मस्त त्यांची पूजा वगैरे करून दर्शन वगैरे घेऊन आले मी आज वरती। आणि हे डेकोरेशनची तयारी बघा, हे सगळं काढून ठेवलं, गौराईचं सामान मध्ये सगळं पॅक करून ठेवलं होतं। नंतर मग मला आता हे डेकोरेशनसाठी काढावं नाही का, मग सगळं काढलं आणि अजून काही लायटिंग वगैरे आहे ते काढते मी नंतर, आहे ते खाली तोपर्यंत। मग म्हणलं एवढं करून घ्यावं डेकोरेशन नाही का। हे आकाशकंदील काल प्रज्वलचा कार्यक्रम होता ना स्कूलमध्ये, तिथून हा आकाशकंदील छान भेटला, 250 रुपयाला दिला त्यांनी। बाहेर महाग आहेत, बाहेर मला 500 पर्यंत भेटेल असं वाटतंय, आणि मी तिथूनच घेतले। मग काय काय थोडंफार घेतलं तिथं दिवाळी मेल्यामध्ये। त्याच्या नंतर मग मुलांना खेळायचे खेळ वगैरे हे होते, तिथं तुम्हाला दाखवून ब्लॉगमध्ये। अशी साजरी केली आम्ही वसुबारस। गायची आज पूजा करायची असती, त्या दिवशी गायला नैवेद्य वगैरे पाणी वगैरे द्यायचं असतं, चारा द्यायचा असतो, हिरवा चारा द्यायचा असतो। ते आमच्या घरीच गाय असल्यामुळे आमच्याकडून नाही का तिची सेवा पण करून घेतली जाते। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।